आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील आहेत. काही वेळापूर्वी तुम्ही एक फेसबुक पोस्ट केली आणि त्या फेसबुक पोस्टमध्ये भाजपचे एक नगरसेविका ज्या आहेत त्या शाळकरी विद्यार्थिनीकडून पाय धुवून घेतानाचा हा फोटो पाहायला मिळतोय. तुम्ही याच्यावरती टीका केली आहे. कधीचा हा फोटो आहे आणि नक्की काय घडलं? मी ती बातमी आणि तो फोटो बघितलात मलाच आज धक्का बसला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुणे मनपाच्या शाळेतले लहान लेकरं, म्हणजे मला वाटतं पहिली दुसरीतली ती मुलं असतील, त्या लेकरांकडनं भाजपची नगरसेविका, तिचं नाव आहे वर्षा भीमराव साठे, स्वतःचे पाय धुवून घेत आहे. म्हणजे नगरसेवक झाल्यावर तुम्ही स्वतःला मालक समजता का काय? म्हणजे कुठल्या मानसिकतेतनं तुम्ही त्या मुलांकडनं पाय धुवून घेतले? एक मला विचारायचं आहे, भाजपचे नेते पुण्यातले झोपलेत का? आज 21व्या शतकाकडे आपण जात असताना तुम्ही लहान लेकरांकडून पुणे मनपाच्या विद्यार्थ्यांकडनं पाय धुवून घेतात. लाजा वाटत नाही तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट, आज त्याच्या पालकांना काय वाटत असेल, जर तुम्हाला एवढीच संस्कृतीचा मान सन्मान ठेवायचा होता तर त्या मुलांच्या आईवडिलांना बोलवून पुणे महानगरपालिकेमध्ये तो कार्यक्रम राबवायचा होता. तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही पुणे महानगरपालिकेतल्या आमच्या लेकरांना, ज्यांची तुमची पात्रता नाहीये, तुम्हाला त्यातलं म्हणजे खरंच म्हणजे तुमची लायकी नसलेली लोक तुम्ही जर पाय धुवून घेत असाल, काय संस्कार होणार आहेत आमच्या लेकरांवर? कुठे नेताय तुम्ही आमचा पुणे? हे फार गंभीर गोष्ट आहे. आणि मला विचारायचं आहे, या नगरसेविकेचं शिक्षण विचारावं, किती शिक्षण आहे? कारण का शिकलेल्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, घटना, वागण्याचे आचार विचार, हो आपण हिंदू आहोत, हिंदूचे पण जे काही संस्कृती जी जोपासायची आहे ती संस्कृती जोपासताना अधोगतीकडे न्यायचं नाहीये. याला जबाबदार कोण आहे? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की महानगरपालिकेच्या शाळेमधले हे विद्यार्थी होते, तिथले कोण संबंधित असतील? शिक्षण विभागानं सुद्धा कारवाई करावी का? निश्चित शिक्षण विभागाने कारवाई करावी. तुम्ही शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून, कर्मचारी म्हणून आहात. एखादी जिची लायकी नाही परंतु जी नगरसेविका आहे आणि ती जर अशा पद्धतीने करत असेल तर त्याला विरोध करण्याचं काम प्रशासकीय पुणे मनपा अधिकाऱ्यांचं आहे. तिथल्या शाळेतल्या शिक्षकांनी त्यांना का नाही सांगितलं की मॅडम किंवा ताई असं चालणार नाही? ते सांगून नसेल ऐकले तर त्यांनी पुढे येऊन तसं सांगावं. परंतु भाजपच्या या नगरसेविकेचं म्हणजे वर्षा साठे या नगरसेविकेचं हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. कृपया करून भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आमची पिढी बर्बाद करू नये हे लक्षात घ्या. कारण का आता हे सहनशीलतेच्या पलीकडे चाललेलं आहे. आणि मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर काही जबाबदाऱ्या, काही गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. नाही तर भाजपचे एवढे बसलेत ना दिग्गज, त्यांनी शिकवलं पाहिजे. 100 वेळा यांना सांगितलं की तुमचं ट्रेनिंग घ्या तुमच्या निवडून आलेल्या. ते कसे निवडून आलेत ते नंतरचा भाग आहे, पण आलेत ना निवडून तर त्यांना त्यांचं प्रशिक्षण घेऊन त्यांना आचार विचार आणि 21व्या शतकाकडं आपल्या लेकरांचं भविष्य असलेले काही ध्येय धोरणं शिकवावी लागणार आहेत. ती पुणे शहरातल्या भाजपाने शिकवणं गरजेचं आहे. तुम्ही असं म्हटलं की भाजपच्या नेत्यांनी याच्यामध्ये बोललं पाहिजे. कुणी बोलावं अशी तुमची अपेक्षा आहे? भाजपचे कोण नेते आहेत पुण्यामध्ये की जे नगरसेवकांना सांगू शकतात? खासदार मुरली मोहोळ, आमदार चंद्रकांत पाटील, गटनेते गणेश बिडकर ढीगभर तर आहेत. ते कशासाठी आहेत? ते फक्त काय टेंडर लावणं आणि टक्केवारी घेणं आणि मग नंतर आंब्याचा दगड आणि दगडाचा आंबा करणं याच्यातच आहेत का? बोलावं ना, खासदारांनी बोलावं, आमदारांनी बोलावं, पुणे महानगरपालिकेच्या गटनेत्यांनी बोलावं. त्याच्यामध्ये सुद्धा वरिष्ठ नेते आहेत. फार तुम्हाला सन्मान अभिमान होता, आमचे ढीगभर आले. त्या ढीगभरवाल्यांना इजभर तरी अक्कल आहे का तेवढी दाखवावी त्यांनी. याच्यामध्ये काय कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे? तुम्ही याची काही तक्रार करणार आहात का संबंधिताकडे? कुठं की नक्की काय? नाही, एक तर शिक्षण विभागातल्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना नोटीस दिली पाहिजे. आणि माझी ती वर्षासाठी ज्या काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे की माझ्याकडे अनवधाने झाले. मला काय त्यांना फाशी द्यायची नाही आहे, परंतु तुमच्या एका कृत्याने जर आमच्या समाजातील विद्यार्थ्यांचं मनोबल खचणार असेल, पालकांना वाईट वाटणार असेल आणि तुम्ही जर अधोगतीकडे नेणार असेल तर आम्हाला ते चालणार नाही. एवढं भाजपने लक्षात घ्यावं. आपण पाहतोय की ज्या नगरसेविकेकडून हा सगळा प्रकार घडलेला आहे त्यांनी एकतर दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा संबंधित शालेय शिक्षण विभागाकडे आम्ही याची तक्रार करू आणि शालेय शिक्षण विभागातले सुद्धा जबाबदार आहेत अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरापर्सन अभिजित पिसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.